Hi friends, I am VB Kate. Welcome to my channel, Dr. Kate's English Learning Platform. Subscribe my channel and share this video to all friends. Today we are going to learn new text, The Two Gentlemen of Verona. Unit number 3, text number 4, The Two Gentlemen of Verona. A.J. Cronin has very well carved the idea of selfless help and explained the importance of a dedication towards relationships. In the story, The Two Gentlemen of Verona, the story revolves around the two boys named Niccolo and Jacopo, who do numerous things to earn money only to pay for their sister's treatment, who suffers from tuberculosis of the spine. विद्यार्थी मित्रांनो, युनिट नंबर 3, टेक्स्ट नंबर 4, द टू जेंटलमेन ऑफ वेरोना. वेरोनाचे दोन सद्ग्रस्त. ए.जे. क्रोनिन यांनी व्हेरोनाचे दोन सद्ग्रस्त या कथेतून निस्वार्थी मदतीची कल्पना अतिशय उत्तम प्रकारे मांडली आहे आणि त्याचबरोबर नात्यांप्रती असलेली निष्ठा व केलेले समर्पण यांचे महत्त्व उद्धृत केले आहे. ही कथा निकोला व जाकोपो या दोन मुलाभोवती फिरते, जे मणक्याच्या क्षयाने ग्रस्त असलेल्या आपल्या बहिणीच्या उपचारासाठी पैसे उभे करण्यासाठी अनेकविध उद्योग करीत असतात. या ठिकाणी कार्व ॲन आयडिया मीन्स क्रिएट ऑर इस्टॅब्लिश ऑन आयडिया म्हणजे कल्पना मांडणे. सेल्फलेस मीन्स निस्वार्थी. डेडिकेशन मीन्स समर्पण. ट्युबरक्युलोसिस मीन्स मणक्याच्या क्षयरोग ग्रस्त किंवा मणक्याच्या क्षयरोग ग्रस्त. द स्टोरी बिगिन्स विथ द नॅरेटर ड्रायव्हिंग डाऊन द फुटहिल्स ऑफ द आल्प्स. हिअर इज व्हेन ही फर्स्ट encounters the two brothers selling wild strawberries. Even after the driver forbids the narrator to buy the wild fruits, he buys the biggest basket and drives towards the town. This scene emphasizes on the first step of growing intimacy and between the narrator and the two boys. कथाकार आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी गाडी चालवत पोहोचतो. तिथून या कथेची सुरुवात होते. इथेच तो गावरान स्ट्रॉबेरीज विकत असलेल्या या दोन भावांना प्रथम भेटतो. ड्रायव्हरने गावरान स्ट्रॉबेरीज घेण्यास मनाई करूनही कथाकार सर्वात मोठी टोपली विकत घेतो आणि गावाकडे जायला निघतो. हा पहिला प्रसंग म्हणजे कथाकाराची त्या दोन मुलाबरोबर नंतर वाढत जाणाऱ्या जवळीकीची सुरुवात आहे हे स्पष्ट होते. नेक्स्ट डे द बॉयज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. धिस अमेजेस द नॅरेटर. धिस इज व्हेन दे reveal the fact that they do numerous kinds of things to earn money. Here the narrator is shown to develop a soft corner for them in his heart. He finds them to be innocent, serious, pleasant and earnest. दुसऱ्या दिवशी ती मुले भर चौकात बूट पॉलिश करताना दिसतात. ते पाहून कथाकाराला आश्चर्य वाटते. पैसे मिळवण्यासाठी आपण हे विविध उद्योग करीत असल्याचे यावेळी ते दोघे त्याला सांगतात. इथे कथाकाराच्या मनात त्यांच्याविषयी विशेष आस्था वाटू लागल्याचे दिसून येते. त्याला ते दोघे निरागस, प्रामाणिक, आनंदी
आणि सच्चे असल्याचे जाणवते. इंटिमसी मीन्स जिवलग मैत्री. एम्पॅसिज मीन्स च्यावर जोर देणे, भर देणे. पब्लिक स्क्वेअर भर चौकात. रिव्हल उघड करणे. नॅरेटर मीन्स कथाकार. सॉफ्ट कॉर्नर या ठिकाणी सॉफ्ट कॉर्नर मीन्स आस्था. इनोसेंट मीन्स निरागस. सिरियस गंभीर. द बॉयज आर व्हेरी युजफुल टू द नॅरेटर. They are very willing to satisfy all that the narrator requires. They are also found selling newspapers by the narrator. One stormy night, one day when the narrator asks if he can help them in any, they say they will be very grateful if they get a lift to the nearby village Poleta. Although it doesn't come in the narrator's way, he takes them there. The boys get down in a building and ask the narrator to wait in a nearby cafe until they return within an hour. या मुलांचा कथाकाराला खूप उपयोगी होता. त्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट करायला ते दोघे आनंदाने तयार असतात. एका वादळी रात्री कथाकाराला ते वर्तमानपत्रे विकतानाही दिसतात. एके दिवशी कथाकार त्यांना कुठली मदत हवी आहे एके दिवशी कथाकार त्यांना कुठली मदत हवी आहे का असे विचारतो. त्यावर ते म्हणतात की त्यांना जवळचा पोलेटा गावापर्यंत त्याने पोहोचवले तर फार बरे होईल. कथाकाराच्या वाटेवर ते गाव येत नव्हते तरी तो त्यांना तेथे घेऊन जातो. मुले एका इमारतीपाशी उतरतात आणि ते तासाभरातच परत येईपर्यंत कथाकाराला जवळच्या कॅफेमध्ये थांबायला सांगतात. अँड eagerness leads the narrator to follow the boys up to a place which is actually a hospital. On peeping through a room led by a nurse, he realizes that boys are talking to a girl who resembles them, and he does not feel like intruding and thus asks the nurse the details about the boys. This is when the nurse tells him their heart-rending story about their father being killed in a war and their home being destroyed in the war and their sister suffering from tuberculosis. The brother live in a shelter and literally starve only so that they can pay for their sister's treatment. So keeping a secret and helping their sister, they have shown that war has not shaken their spirit. They are noble and gentle and great human being in their own special yet subtle way. This story distinctly talks about how true the amplification says, where there is will, there's a way. कथाकाराची उत्सुकता त्याला त्या मुलांच्या मागोमाग त्या ठिकाणी घेऊन जाते. ते खरे म्हणजे एक हॉस्पिटल असते. एका नर्सने दाखवल्यानुसार एका खोलीमध्ये डोकावून पाहिल्यावर त्यांच्या लक्षात येते की ते दोघे त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या एका मुलीशी बोलत असतात. न विचारता आत घुसणे त्याला योग्य वाटत नाही. त्यामुळे तो नर्सला त्या मुलाबद्दल माहिती विचारतो. नर्स त्याला त्यांचे वडील युद्धात मारले गेल्याची आणि त्यांचे घर युद्धात उद्ध्वस्त झाल्याची आणि त्यांची बहीण क्षयरोगाने आजारी असल्याची हृदयद्रावक कहाणी सांगते. ते दोघे भाऊ एका आडोशाखाली राहत होते आणि आपल्या बहिणीच्या उपचाराचा खर्च करण्यासाठी स्वतः अक्षरशः उपाशी राहत होते. त्यामुळे गुप्तता राखून आणि आपल्या बहिणीला मदत करीत त्यांनी युद्धामुळे आपली उमेद खचलेली नाही हे दाखवून दिले होते. ते दोघे अतिशय थोर आणि उमद्या मनाचे मनुष्य होते आणि त्यांचे कार्य विशेष असूनही
ते स्वतः अगदी साधे होते. या कथेतून एक विचार प्रकर्षाने अधोरेखित होतो की जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो. आय एम स्टॉप हिअर. थँक यू व्हेरी मच.